आम्ही जे सांगतो ते करतो. आपलं विजन हे छोटं नाहीये. 2014 नंतर जे जे आम्ही बोललो ते आम्ही करून दाखवलेलं आहे. की ज्यावेळी 2014 साली हे विजन मी सांगायचो, लोक मला मूर्खात काढायचे. असं मेट्रो होऊ शकतं का, अशा प्रकारे रेल्वेचं काम होऊ शकतं का, MUTPचं काम होऊ शकतं का. सभागृहात माझी खिल्ली उडवणारे लोक होते. त्यांना सांगितलं त्याच अटल सेतूवर माझ्या गाडीत बसून तुम्हाला नेन. तेव्हा भाऊ जो बोलताय वो करताय, और जो नहीं बोलता डेफिनेटली करताय. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या शहराचं आपल्याला नेमकी काय प्रगती करायची आहे याचा विचार करण्याकरता आलो. आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी करतात. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो. केवळ या महानगरपालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं. याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या. एक सकारात्मक मत हे निश्चितपणे या शहराला सगळ्यात आधुनिक शहर बनवू शकतं. या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत. आमची काळजी तुम्ही घ्या. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी घेण्याची हमी मी घेतो. कुठल्याच चिखलाने कमळाला फरक पडत नाही. चिखलामध्ये डौलानं उभं राहतं ते कमळ.